हाय गाईज, काल ओवीचं छान असं स्वागत केलं आणि आज आम्ही साड्यांच्या दुकानात गेलो. लेडीजचं म्हटलं ते साड्यांचं माहितीच आहे. साड्या खूप बघितलं पण यांना काही आवडायला तयार नाही. मी एक दुकान करत दुसऱ्या दुकानात फिरलोत. आम्ही छान फोटोज काढायचं काम केलं, त्यांनी साड्या बघायचं. मग घरी आलो, छान जेवण केलं आणि मस्त ओवीला छान झोपी घालत होते. मावशीजवळ म्हणलं की ती छान झोपली होती. मग निघायच्या टाईमला ही अशी गोड स्माईल करत होती की असं वाटत होतं की हिच्यापासून जाऊच नाही, पण काही ते शक्य नव्हतं. सो जावंच लागणार होतं. कसं तरी मग तिला बाय करायचा प्रयत्न करत होतो. आजीनं त्याचे छान छान फोटोज क्लिक केले आणि घराबाहेर निघालो. तर आजी आमची नाराज होती, आम्ही जात होतो म्हणून तिलाही बाय केलं. गाडीत बसलोत आणि बस स्टँडला निघालो. बस स्टँडला पोहोचलोत, गाडी लागूनच होती. सो तिथे बसले. मला अर्ध्या रस्त्यात सोडलं. दुसऱ्या गाडीचा मी वेट करत होते. थोड्या वेळाने गाडी आली, त्यात पाऊस. पण गाडीत बसले, गाडीचा काचही ओपन होत नव्हता. त्यात दुःख म्हटलं, गाडी अगोदरच 1 घंटा उशिरा, त्यात गाडीचा काच असा. मग काही दुसऱ्या बस स्टँडला पोहोचले. तिथेही माझी 1.5 तास गाडी लेटच होती. बसले, वेट केला, गाडी आली कशी तरी. मग काय बसमध्येही बसले. तिथून निघाली मी माझ्या ठिकाणासाठी. एक बस स्टँड पार करत छान असं जेवण केलं. बाहेरचा निसर्ग कितीही छान दिसत असला तरी ताईच्या मुलीची ही आठवण काही माझ्या मनातून जात नव्हती. त्यांची आठवण येतच होती. मग काय माझ्या ठिकाणी पोहोचले, बाहेर निघाले तर आमच्या बस स्टँडचा व्ह्यू असा काहीतरी आहे. रिक्षा पकडला, रूमला आले, थोडंसं फ्रेश झाले. चला बाय, उद्या भेटू. सबस्क्राईब करा.